भाजपच्या राड्यात एका मनसैनिकाचा थेट मर्डर झालाय। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उमेदवाराला डिवचणारे स्टेटस ठेवू नका असा जाब विचारायला गेलेल्या मनसैनिकावर धारधार शस्त्रानं वार झालेत। हे वार 31 वर्षीय बाळासाहेब सरवदेंचा जीव घेऊन गेलेत। सोलापुरातल्या या पॉलिटिकल मर्डरचे पडसाद राज्यभर उमटतायत। बिनविरोध निवडणुकांवरून महाराष्ट्रात थेट मुर्दे पाडले जात आहेत। यावरून आरोप प्रत्यारोपही झालेत। पण या सगळ्यात भाजपच्या वादात एका मनसैनिकाचा खून का झाला, हत्येआधी बाळासाहेब सरवदेंसोबत नेमकं काय घडलं, बिनविरोधच्या वादात कसे काय अडकले, याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत। आता स्क्रीनवर तुम्ही ज्याचा फोटो पाहताय तो तरुण मनसेचा पदाधिकारी होता, बाळासाहेब सरवदे। हे मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी म्हणून अख्ख्या सोलापुरात परिचित होते। सोलापूर महानगरपालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून शुक्रवारी भाजपच्या 2 गटात वाद झाला। प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। रेखा सरवदे या बाळासाहेब सरवदे यांच्या चुलत वहिनी। रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन्ही गटात मोठा वाद झाला। या वादात भाजपचे नेते शंकर शिंदे यांचं कार्यालय देखील फोडण्यात आलं। या सगळ्यानंतर रेखा सरवदेंनी उमेदवारी मागेही घेतली, पण उमेदवारी मागे घेतल्यानंतरही त्यांना डिवचणारे स्टेटस टाकण्यात आले, त्यांची टिंगलटवाळी करण्यात आली। असं का करताय हाच जाब विचारायला बाळासाहेब सरवदे गेलेत आणि तिथंच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असा आरोप आहे। पार्टीचे शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये। त्यांचा वाद झालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं। मग हा बाळासाहेब सरवदे आणि बाजीराव सरवदे, कारण रेखा सरवदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती। मग आपल्या भावजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे, शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेरटा घातला। त्यांना फोन आला, किरण देशमुखच्या मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं। या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता, त्यामुळे सरवदे कुटुंबावर दबाव भाजप नेत्याकडून आणला जात होता असा आरोप केला जातोय। समाजात वाद नको म्हणून ते सोडवायला मनसे नेते बाळासाहेब सरवदे गेले होते। त्याचवेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळेंनी केलाय। आमदाराच्या पोराचा प्रभाग कडे बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती, त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता। माझी मुलीला घेऊन मी
बाहेर गेलो होतो. हे बघा ह्या कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसेचं सीट हे करा, पॅनल आपल्याला बिनविरोध आणत आहे. या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून. आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता. नंतर ही बाळासाहेब सर्वदे हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं का असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता, एकमेका समाजाशी घ्या, हे बोलायला त्याचा भाऊ बाजीराव सर्वदे आणि बाळासाहेब सर्वदे हे गेले असता. त्यांनी शंकर शिंदे, शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे MLC मध्ये नावं आहेत. हे नावं बघा इथं काय झालं माहिती का, बाजीराव सर्वदेला मुक्का मारती लागलाय. अजून ते त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वदे, तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे. या हत्येवरून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजप सत्तेसाठी आणि बिनविरोध निवडीसाठी रक्तरंजित राजकारण करतंय असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय. ही हत्या राजकीय पुरस्कृतच होती असाही त्यांचा आरोप आहे. पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय. लॉ आणि ऑर्डर, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालंय. पोलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे. भाजप साम दाम दंड आणि आता लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे. आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी. हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे. आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी 11 संशयित आरोपी असल्याची नोंद केली आहे. यातील 4 जणांना सोलापुरातील जेल रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हत्याकांडाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.